ऑलरेडीच मराठा मंत्रालय आहे ना. ऑलरेडी महाराष्ट्रामधलं जी महत्त्वाची पदं आहेत, महत्त्वाची मंत्रिपदं आहेत, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे, महाराष्ट्रातलं सर्व राजकारणच मराठ्यांच्या हातामध्ये. आता नवीन मंत्रालय काढून काय करणार आहे ते? विखे असोत की जरांगे असोत, ओबीसीच्या अनाथ माती कालवण्याचं महापाप या दोघांनी केलं आहे. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून विखे आणि रस्त्यावर आंदोलनं करून घटनाविरोधी निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडणारा मनोज जरांगे, आणि ह्या दोघांच्या मागणीला सहकार्य करणारे 100 सभा घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये 50 सभा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 सभा आणि पुन्हा पुण्याला आम्ही नॅशनल कॉन्फरन्स ओबीसीची घेणार आहोत. आमची जातनिहाय जनगणना होईल का नाही होईल हे माहीत नाही आम्हाला, पण ओबीसी तरुणांना जागृत करणं, ओबीसी तरुणांना ओबीसी म्हणून एकत्र करणं आणि कुणाला तरी निवडून देऊन कुणाच्या तरी मागं कटोरा घेऊन भीक मागण्यापेक्षा ओबीसीनी चळवळ, ओबीसीनी राजकारण केलं पाहिजे, ही जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसीचं आंदोलन उभं करतो. बांधवांनासुद्धा हा मेंढपाळीचा व्यवसाय सोडावा लागेल. हाती कुऱ्हाड घ्या आणि कुऱ्हाडीनं जे करता येते ते करा. आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं असेल तर या गोष्टी कराव्या. नमस्कार, कवरेज.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके बीडमध्ये आहेत. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक झाल्यानंतर लक्ष्मण हाके सुरुवातीलाच बीडमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. हाके सर, कवरेज.comमध्ये तुमचं स्वागत आहे. बारामतीची जी पोटनिवडणूक आहे त्यामध्ये तुम्ही लढायचा निर्णय घेतल्यानंतर माघार देखील घेतली आणि सुनेत्रा पवारांचा जो विजय झाला आहे त्याबद्दल कसं पाहताय? विजय एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून आणि सहानुभूती म्हणून, अपघाती निधन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या अपघाती निधनानंतर सहानुभूती होती आणि विजय झाला त्यांचा. यापेक्षा आम्ही आमची लढाई लढतो आहोत. आम्हाला न्याय मिळाला आहे का तर नाही मिळाला. सत्ता येतात जातात, नेते मोठे होतात, मंत्रिपदावर जातात. ओबीसीमधल्याही लोकांना आम्ही कसं ओबीसीला प्राधान्य देतो आहे किंवा आम्ही ओबीसीला कसं विधान परिषदा देतो आहे, राज्यसभा देतो आहे किंवा आम्ही मंत्रिपदं देतो आहे, हे फक्त दाखवलं जातं. अजेंडा मात्र पक्षाचाच राबवला जातो, अजेंडा मात्र प्रस्थापितांचाच राबवला जातो. ओबीसींचे प्रश्न मात्र जिथल्या तिथं राहतात. हा आमचा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांकडून किंवा याच्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांकडून ओबीसी बांधवांचा हा अनुभव आहे. बरं, जय पवारांनी काल वक्तव्य केलं आहे की 2029च्या मुख्यमंत्री ह्या सुनेत्रा वहिनी पवारच होतील. हे बघा, पक्ष म्हणून आता दादांच्या नेतृत्वाची उणीव महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून. आम्ही नाही मानत ते, पण त्यांना असं वाटतं की सुनेत्राताई मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत आणि पक्षाच्या अजेंडा पक्षामुळं ते बोलत असतील. पण त्यासाठी 145 आमदार निवडून आणावे लागतात किंवा 145 हा जादुई आकडा शरद पवारांनासुद्धा तो गाठता आला नाही, अजितदादा पवारांना गाठता आला नाही. मग जय पवार तसं स्वप्न बघत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. पण जय पवारांना आमचं एक सांगणं आहे की सर्व महत्त्वाची संविधानिक पदं कुटुंबियामध्ये ठेवून, फॅमिलीमध्ये ठेवून असा जादुई आकडा 145चा तुम्हाला गाठता येईल का, याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील किंवा रोहित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील किंवा सुनेत्रा पवार असतील, अजून त्यांचे सगळे ते युगेंद्र फिगेंद्र काय ते सगळे असतील, या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ओबीसींची. एक ओबीसीचा आंदोलक म्हणून, ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आमच्या प्रश्नावरती आमच्या पिढ्यानपिढ्यांनी आम्ही तुम्हाला मतदान दिलं, तुमच्या पक्षाचं बेसूटर आम्ही बनलो. त्या लोकांना कधी तुम्हाला प्रतिनिधित्व द्यावं असं वाटत नाही. त्यामुळं तुम्ही कुठल्या अँगलनी आणि कसं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेणार आहात याचं ॲनालिसिस होणं या नवीन पोरांना आवश्यक आहे. महाराष्ट्र फिरा, महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती काय आहे, मराठवाड्यात काय परिस्थिती आहे, विदर्भात काय परिस्थिती आहे, खानदेशात काय परिस्थिती आहे, कोकणामध्ये काय परिस्थिती आहे, हे एकदा बघून घ्या. लगेच शेख चिल्लीसारखी स्वप्न बघून येत असं मला वाटतं. मुंबई पुणे महामार्गावर जे मिसिंग लिंक प्रकल्प झाला आहे त्याला कुठेतरी धनगर समाजाकडून सुगरोबा धनगर यांच्या नावाची मागणी केली जाते. हे बघा, 6,500 कोटीचा हा जो मिसिंग लिंक हा जो प्रोजेक्ट जगाला हेवा वाटणारा हा प्रोजेक्ट आहे. पण त्याचा पाया मुळात जगावरती राज्य करणाऱ्या इंग्रजांना, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणाऱ्या इंग्रजांना ज्यावेळी हा महामार्ग मुंबई आणि पुणे किंवा घाटावरील सर्व महाराष्ट्र आणि बंदर मुंबई हा ज्यावेळी रस्ता शोधला जात होता त्यावेळी त्यांना तो रस्ता सापडत नव्हता. परंतु मेंढपाळ बांधव शिंगरोबा धनगर
हा उन्हाळ्यामध्ये घाट उतरून खाली जायचं, पावसाळा सुरू झाला की खालून कोकणातून तळ कोकणातून वरती घाटावर यायचं. हा मेंढपाळ बांधवांचा स्थलांतर मेंढपाळीच्या निमित्तानं असल्याकारणानं त्यांना तो रस्ता माहीत होता. आणि सह्याद्रीचा ह्या पर्वतरांगेमध्ये इंग्रजांना टेक्नॉलॉजी युक्त असणाऱ्या इंग्रजांना त्यावेळी रस्ता दाखवण्याचं काम वीर शिंगरोबा धनगरांनी केलेलं होतं. आणि वीर शिंगरोबा धनगराचं नाव देणं हे खऱ्या अर्थानं एक नैसर्गिक न्याय असेल. महाराष्ट्रातला तमाम समाजमन असं म्हणतं खंडाळ्याचा घाट इज इक्वल टू शिंगरोबा धनगर. आणि मग शिंगरोबा धनगराचं नाव देणं हे नॅचरल असेल, नैसर्गिक असेल, आपल्या भूमिपुत्राला न्याय देणं असेल आणि कर्तृत्ववान भूमिपुत्राला न्याय देणं असेल. त्यामुळे वीर शिंगरोबाचं नाव दिलं तर निश्चित त्याचं स्वागत महाराष्ट्रातल्या समाजमनाचं असेल. ज्यावेळी मुंबई पुणे हायवे झाला, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग झाला, त्यावेळी त्या द्रुतगती मार्गाला शिंगरोबा धनगराचं नाव देण्यात यावं असं खूप मोठं आंदोलन उभं केलं गेलं. पण इथल्या आदिम असणाऱ्या, इथल्या आदिवासी असणाऱ्या, इथला मूळ रहिवासी असलेल्या धनगर समाजाचा शिंगरोबा धनगर हा प्रतिनिधी मानतो धनगर समाज. त्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या आहेत, सर्वसामान्य माणसाच्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या आहेत. त्यामुळे वीर शिंगरोबा धनगराचं नाव देणं हे नैसर्गिक असेल आणि आपल्या भूमिपुत्राचा सन्मान करणारा असेल आणि सर्वसामान्य माणसांच्या मनातलं नामकरण असेल. एवढं मी महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो. दुसरा एक प्रश्न आहे सर, मध्यंतरी समाज माध्यमावर ज्या काही बातम्या येत होत्या की विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून लक्ष्मण हाके यांना देखील संधी मिळणार होती, यामध्ये काय झालं? लक्ष्मण हाके लढणारा आहे. लक्ष्मण हाके कुणाकडे तरी भीक मागणारा नाही. लक्ष्मण हाके ओबीसींच्या प्रश्नावर लढणारा, भिडणारा, रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे. कुणी दिलं स्वागत असेल, नाही दिलं आमची लढाई ठरलेली. त्यामुळं विधान परिषद राज्यसभा सोडून द्या, महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येचा वॉईस जर आम्हाला रस्त्यावर उतरून त्यांच्या प्रश्नावर जर आंदोलनाच्या रूपातनं, सामाजिक न्यायाच्या रूपातनं जर काम करता आलं तर ह्या बिमदारकीपेक्षा खूप मोठा असेल. त्यामुळं आम्ही भीक मागणारे कार्यकर्ते नाही आहोत, आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. या बाबतीत काय बोलणं झालं होतं? नाही, बोलणं वगैरे त्या गोष्टी नथिंग आहेत. राजकारणामध्ये वेळेला महत्त्व असतं, राजकारणामध्ये निर्णयाला महत्त्व असतं, राजकारणामध्ये एखादं पद मिळण्याला महत्त्व असतं. जे जर तर मिळेल का, मिळेल तर अशा गोष्टीला महत्त्व नसतं. टायमिंगला खूप महत्त्व असतं, समयसूचकतेला खूप महत्त्व असतं. पण या गोष्टीमध्ये आम्ही पडणारे कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधले आहोत, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे राजकारणामध्ये वेगवेगळ्या जे काही गोष्टी लागतात त्या गोष्टींना महत्त्व देत नाही. आम्ही कुणाचे तरी पाय धरावे, कुणाचं तरी लांगुलचालन करावं, या भूमिकेमध्ये लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता नाही. हा ओबीसींच्या प्रश्नावर लढणारा कार्यकर्ता आहे आणि विधान परिषद वगैरे भीक मागणारा कार्यकर्ता अजिबात नाही. पुन्हा एकदा मी आरक्षणाच्या प्रश्नाकडे येतो. मनोज जरांगे पाटलांचे आणि राधाकृष्ण विखे पाटलांचे मध्यंतरी संबंध कुठेतरी विकोपाला गेलेले पाहायला मिळाले होते आणि त्यांनी एक मागणी केली होती की मराठा समाजाला एक मराठा मंत्रालय स्थापन करण्यात यावं मराठा समाजासाठी. अरे ऑलरेडीच मराठा मंत्रालय आहे ना. ऑलरेडी महाराष्ट्रामधलं जी महत्त्वाची पदं आहेत, महत्त्वाची मंत्रीपदं आहेत, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे, महाराष्ट्रातलं सर्व राजकारणाचं मराठ्यांच्या हातामध्ये. आता नवीन मंत्रालय काढून काय करणार आहे ते? विखे असोत की जरांगे असोत, ओबीसीच्या अनात माती कालवण्याचं महापाप या दोघांनी केलं आहे. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून विखे आणि रस्त्यावर आंदोलनं करून घटनाविरोधी निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडणारा मनोज जरांगे, आणि ह्या दोघांच्या मागणीला सहकार्य करणारे सत्ताधारी, या सगळ्या लोकांनी ओबीसीच्या अनात माती कालवली. ओबीसी दिशोधडीला लावला आहे. आणि आता ओबीसी म्हटलं तर एखादा सुतार, लोहार, कुंभार, धनगर, वंजारी, बंजारा दिसणार नाही. तर ओबीसी म्हटलं तर कुणबी मराठा दिसेल. हे ठरलेलं गणित आहे. एका मंत्री महोदयांनी मला या संदर्भात म्हटले की आम्ही कुणबी मराठ्याला तिकीटं यासाठी दिली की ते निवडून येऊ शकतात. आम्ही जर बलुत्यामधल्या माणसाला जर तिकीट दिलं असतं तर ते निवडून येऊ शकत नव्हते. त्यामुळं आम्ही निवडून येणाऱ्या माणसाला पक्षाच्या दृष्टिकोनातून तिकीटं दिली. साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद. अरे ओबीसीमधला माणूस, बलुत्यामधला माणूस निवडून जाऊ शकत नाही. तो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, म्हणून तर आरक्षण दिलं आहे ना. मुळात घटनेच्या या तत्वांनाच हारताळ पासण्याचं काम इथल्या सत्ताधारी वर्गानं केलं आहे. आणि सत्ताधारी असो की विरोधक असो, सगळ्यांचं मिळून, आणि त्यामध्ये ओबीसीचे नेतेसुद्धा
चकार शब्द न बोलणारे ओबीसीचे नेते, सगळे नेते. मी कुणालाही लपवतोय, कुणाला दडवतोय, कुणाला अजिबात नाही. सगळे ओबीसीचे नेते ओबीसीचं आरक्षण संपताना गप्प बसलेत. हे ओबीसींचं दुर्दैव. भाजप हा DNA म्हणतो, भाजप हा विधान परिषदा देताना जातीचं कार्ड खेळतो, निवडणुकीला सामोरं जात असताना ओबीसीचं कार्ड खेळतो का? खेळतो. पण ज्यावेळी द्यायची वेळ येते, न्याय देण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र भाजप हा प्रस्थापितांपेक्षाही वाईट वर्तन करतो. हा माझा अनुभव आहे. त्यामुळं नुसतं DNA आहे म्हणून चालणार नाही. ओबीसीची जातनिहाय जनगणना भाजप कधी करणार आहे का? करणार नाही. आम्ही आत्ता 100 सभा घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये, आणि या पहिल्या टप्प्यामध्ये 50 सभा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 सभा, आणि पुन्हा पुण्याला आम्ही नॅशनल कॉन्फरन्स ओबीसीची घेणार आहोत. आमची जातनिहाय जनगणना होईल का नाही होईल हे माहीत नाही आम्हाला, पण ओबीसी तरुणांना जागृत करणं, ओबीसी तरुणांना ओबीसी म्हणून एकत्र करणं, आणि कुणाला तरी निवडून देऊन कुणाच्या तरी मागं कटोरा घेऊन भीक मागण्यापेक्षा ओबीसीनी चळवळ, ओबीसीनी राजकारण केलं पाहिजे. ही जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसीचं आंदोलन उभं करत आहोत. 10 जिल्ह्यामधल्या जवळजवळ 100 ग्रामपंचायतींनी आत्ता तयारी दाखवलेली आहे आमच्यासमोर की तुम्ही आमच्या गावामध्ये या, आम्ही ग्रामसभा घेतो आणि पूर्ण गावाचा ठराव, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी ठराव देण्याची तयारी महाराष्ट्रातल्या 100 गावांनी आत्ता आमच्याकडं दाखवलेली आहे. 100 गावापेक्षा ऑलरेडी 150पेक्षाही तो आकडा मोठा जाऊ शकतो. पण पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 100 गावामध्ये जाणार आहोत, ग्रामसभा घेणार आहोत, आणि शासनाच्या जातनिहाय जनगणना न करण्याच्या धोरणाला कडाडून विरोध. म्हणजे काय? म्हणजे आमच्या एखाद्या अन्याय करणाऱ्या घटनेला, बेकायदा घटनेला विरोध करायचा नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला काय मारणार? गावात राहू देणार नाहीत लोकही. आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू. आमच्यावर जर कोण चाल करून येत असेल, कोण वेगळ्या भावनेनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या प्रतिमेच्या आडून जर इथल्या ओबीसी दीनदलित बांधवावर अन्याय करणार असेल, लक्ष्मण हाके आणि लक्ष्मण हाकेंना फॉलो करणारी सगळी चळवळ कार्यकर्ते निश्चित या गोष्टींचा कडाडून विरोध करतील, जशाच तसं उत्तर देतील. बरं, बघायला गेलं तर मागील 2 वर्षांपासून मेंढपाळ बांधवांवरील जे वाढते हल्ले आहेत त्याचे कारणे काय असू शकतात आणि यासाठी मागणी काय? 2 वर्षापासून नाही, पहिल्यापासूनच होतं आहे. पहिल्यापासूनच मेंढपाळांवरती हल्ले हे होत आहेतच. त्यामुळं मेंढपाळांनी मेंढ्या फिरवायच्या की नाही, इथल्या जमिनीचा पोत सुधारावायचा काही नाही, हे मेंढपाळांना सुद्धा माझी विनंती असेल की आपल्याला या धोरणाचा विचार करावा लागेल. आपल्या लेकराबाळांना शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला स्थिर असे व्यवसाय निवडावे लागतील, धोरणात बदल करावा लागेल. कोण अन्याय करत असेल, कोण अंगावर धावून येत असेल, जशाच तसं त्याला उत्तर तर द्यायचंच. अरे पण काय ते लाचारीचं जीवन जगताय तुम्ही, ह्याच्याही विरोधामध्ये कधीतरी आम्हाला प्रबोधन करावे लागेल. लेकी बाळींना, माता भगिनींना रोज एकाच्या रानात तुम्ही पाठवताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जी माता भगिनी चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ गाव सोडून डोंगराच्या कुशीला जाते ते घर सुधारलेलं असू शकत नाही. मग धनगरांच्या तरुणांना, युवकांना माझं सांगणं असेल की तुमच्या माता भगिनी असुरक्षित असतील, रोज एकाच्या शेताच्या बांधावर जात असतील, अरे असलं जिनं सोडून द्या. लाचारीचं जिनं कोण हल्ला करत असतील, वाईट दृष्टीनं पाहत असतील, हे तुम्हाला काय भूषण आहे का? आणि काय मेंढपाळीचा व्यवसाय भूषण आहे का? कधीतरी धनगर बांधवांनासुद्धा हा मेंढपाळीचा व्यवसाय सोडावा लागेल. हाती कुऱ्हाड घ्या आणि कुऱ्हाडीनं जे करता येते ते करा. आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील. नक्कीच मंडळी, आपण ज्यांचे संवाद साधला ते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सर होते. त्यांनी मेंढपाळांवरील हल्ले असतील, त्याचबरोबर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा झालेला विजय, आणि जय पवार यांनी जे वक्तव्य केलं आहे की 2029ला सुनेत्रा पवार ह्या मुख्यमंत्री हव्या आहेत, यावर देखील हाके सरांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय. धन्यवाद.